नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, आज आपण काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न या ठिकाणी कव्हर करून घेणार आहोत. जे कोणतीही परीक्षा आपण त्याची तयारी करत असाल बघा, तर त्या प्रत्येक परीक्षेसाठी उपयुक्त असे महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न या ठिकाणी आपण कव्हर करून घेणार आहोत. आजचा आपला भाग असणार आहे 457वा. या भागामध्ये आपण 8 फेब्रुवारी 2026 या दिवसातील काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न हे माहिती सगळं कव्हर करून घेणार आहोत. व्हिडिओ महत्त्वाचा आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे. एक्स्ट्रा माहिती जी आपण या ठिकाणी कव्हर करणार आहोत ते आपल्याला वहीमध्ये नोट डाऊन करायचे आहे, कारण त्यापैकी काहीशे महत्त्वाचे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात. प्रश्न पहिला आहे, वंदे मातरम कोस्टल सायक्लोथॉन 2026 या कार्यक्रमाचे आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आले? प्रश्न महत्त्वाचा आहे. तर वंदे मातरम, ज्याला बघा 150 वर्ष पूर्ण झालेले बघा. वंदे मातरम भारताचे राष्ट्रीय गीत आहे आणि या गीताला 150 वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि त्यासाठी बघा वंदे मातरम कोस्टल सायक्लोथॉन 2026 या कार्यक्रमाचे आयोजन हे पर्याय आपल्या महाराष्ट्रातील रत्नागिरी या ठिकाणी याचं आयोजन हे करण्यात आलेले आहे. लक्षात असू द्या, रत्नागिरी पोलीस मैदानावर याचं आयोजन करण्यात आलं असून कोणाच्या माध्यमातून याचं आयोजन करण्यात आलं तर CISF म्हणजेच केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल यांच्या माध्यमातून याचं आयोजन करण्यात आलेलं आहे. एक प्रश्न महत्त्वाचा, CISF याचे सध्याचे प्रमुख कोण आहेत? प्रवीर रंजन आहेत. लक्षात असू द्या, प्रवीर रंजन याचे सध्याचे प्रमुख आहेत. या कार्यक्रमाचे काही महत्त्वाचे वैशिष्ट्य या ठिकाणी जाणून घेऊया. वैशिष्ट्य आहेत, किनारी व सागरी सुरक्षेबाबत जनजागृती, राष्ट्रीय एकात्मता, शारीरिक क्षमता, पर्यावरण संवर्धन आणि महिला सक्षमीकरणाला प्रोत्साहन देणे हे प्रमुख वैशिष्ट्य आहे. त्यानंतर या मोहिमेमध्ये जवळपास 50% महिला ह्या सहभागी आहेत. किती? जवळपास 50% महिला सहभागी आहेत. सामाजिक सहभागाच्या माध्यमातून 52 किनारी गावांना तटप्रहरी म्हणून दत्तक घेण्यात आलेले आहे. किनारी गावांमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम, नाट्यप्रयोग, वैद्यकीय सेवा, त्यानंतर खुली व्यायामशाळा, क्रीडा सुविधा तसेच तस्करी व बेकायदेशीर घुसखोरी रोखण्याबाबत जनजागृती करण्यात येत आहे. असे महत्त्वाचे 3 वैशिष्ट्य आहेत या वंदे मातरम कोस्टल सायक्लोथॉन 2026 या कार्यक्रमाचे. लक्षात घ्या. आयोजन विचारलं जाऊ शकतं. आयोजन करण्यात आलेले रत्नागिरी महाराष्ट्र या ठिकाणी कोणी केलेलं आहे? CISFच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे. सध्या प्रमुख कोण आहेत? प्रवीर रंजन आहेत. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 2, 10वा T20 पुरुष विश्वचषक 2026 हा कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आला? तर 10वा T20 पुरुष विश्वचषक 2026 हा पर्याय क भारत आणि श्रीलंका. भारत आणि श्रीलंका या 2 देशादरम्यान बघा याचं आयोजन करण्यात आलेले आहेत. काही महत्त्वाचे पॉईंट्स आहेत ते देखील या ठिकाणी कव्हर करणार आहोत. त्या अगोदर कालचा एक प्रश्न, शेवटचा प्रश्न होता 9वा, तो या ठिकाणी आपण कव्हर करून घेऊया. प्रश्न होता 16वा अंडर-19 ODI विश्वचषक 2026 कोणत्या देशाने जिंकला? तर 16वा अंडर-19 ODI विश्वचषक भारताने बघा 6व्यांदा जिंकलेला आहे. विजेता कोणता संघ आहे? तर आपला भारत हा विजेता संघ असून इंग्लंड हा उपविजेता संघ ठरलेला आहे. आता आजच्या प्रश्नाकडे येऊया. तर 10वा T20 पुरुष विश्वचषक 2026 हा भारत आणि श्रीलंका या 2 देशादरम्यान याचं आयोजन करण्यात आलेलं आहे. परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो, आयोजन जरी भारत आणि श्रीलंका या 2 देशादरम्यान करण्यात आलं, परंतु पाकिस्तानचे जेवढे काही सामने बघा तर ते आपल्या भारतामध्ये खेळवण्यात येणार नसून पाकिस्तानचे सर्व सामने हे श्रीलंका या देशामध्ये खेळवण्यात येणार आहेत. जरी पाकिस्तान जर फायनलला जरी गेली तरी पाकिस्तानचा जो काही सामना असणार आहे तर तो श्रीलंका याच देशामध्ये खेळवण्यात येणार आहे. जर पाकिस्तान फायनलमध्ये नसेल तर फायनलचा सामना हा आपल्या भारतामध्ये आयोजित करण्यात येणार आहे. महत्त्वाचे पॉईंट्स आहेत, लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर दुसरा पॉईंट असणार आहे बांगलादेश. बांगलादेशने बघा या T20 विश्वचषकातून माघार घेतलेला आहे. त्यांनी भारतामध्ये बघा आम्ही सुखरूप नसल्याचं सांगितलं जात होतं आणि त्यासाठी त्यांनी या पुरुष T20 विश्वचषक 2026 मधून बघा माघार घेतलेली आहे. त्याच्या जागी स्कॉटलंड, कोणता संघ? तर स्कॉटलंड हा त्या संघाच्या जागी समाविष्ट करण्यात आलेला आहे. थोडा इतिहास पाहूया T20 विश्वचषकाचा. T20 विश्वचषकाची सुरुवात ही 2007 साली झाली होती. किंवा 2007 साली झाली होती. पहिलं आयोजन हे दक्षिण आफ्रिका या देशामध्ये करण्यात आलं होतं.
त्यावेळी भारत हा विजेता संघ ठरला असून उपविजेता संघ कोणता होता तर पाकिस्तान हा उपविजेता होता आणि भारत हा विजेता संघ ठरला होता 2007 मध्ये, ज्याची पहिली आवृत्ती त्या वर्षी आयोजित करण्यात आली होती. कर्णधार कोण होता? महेंद्रसिंग धोनी याच्या नेतृत्वामध्ये भारताने बघा पहिलाच T20 विश्वचषक जिंकला होता. त्यानंतर दुसरा T20 विश्वचषक भारताने 2024 मध्ये जिंकलेला आहे. भारताने आतापर्यंत 2 वेळा T20 विश्वचषक जिंकलेला आहे, लक्षात असू द्या. दुसऱ्यांदा जिंकले आहे 2024 मध्ये. त्यावेळी आयोजन हे अमेरिका आणि वेस्ट इंडिज या दोन देशादरम्यान करण्यात आलं होतं. भारत हा विजेता ठरला होता, साऊथ आफ्रिका हा उपविजेता ठरला होता. हे देखील विचारलं जाऊ शकतं. शेवटची आवृत्ती होती 9वी 2024 मध्ये आणि 10वी आवृत्ती आता भारत आणि श्रीलंका या दोन देशादरम्यान करण्यात आलेली आहे. भारत कोणकोणत्या वर्षी विजेता आहे विचारलं जाऊ शकतं. तर 2007 मध्ये आणि 2024 मध्ये विजेता आहे. दोन्ही वेळेस कर्णधार कोण होते? एक वेळी MS धोनी होते 2007 मध्ये आणि 2024 मध्ये कर्णधार होते रोहित शर्मा. याचं आयोजन कोण करतं ICC विश्वचषकाचं? तर ICC हे बघा याचं आयोजन करतो असतं. सध्या कोण आहेत ICCचे प्रमुख? तर जय शहा आहेत, लक्षात ठेवायचं आहे. दर 2 वर्षानंतर याचं आयोजन हे केलं जातं. ही जी काही 2026ची आवृत्ती आहे तर या आवृत्तीमध्ये बघा प्रथमच इटली या देशाचा सहभाग झालेला आहे. कोणत्या देशाचा? तर इटली या देशाने प्रथमच यामध्ये सहभाग हा नोंदवलेला आहे. पहिल्यांदाच तो पात्र ठरलेला T20 विश्वचषकासाठी. प्रश्न क्रमांक 3, जागतिक सरकार शिखर परिषद 2026 याचं आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आलं? ही महत्त्वाची परिषद आहे बघा. यावर प्रश्न येणाऱ्या भरतीमध्ये विचारला जाईल. त्याची 2 महत्त्वाची कारणे कव्हर करून घेऊया. जागतिक सरकार शिखर परिषद 2026 किंवा वर्ल्ड गव्हर्नर समिट ज्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे. पर्याय ब दुबई UAE या ठिकाणी जागतिक सरकार शिखर परिषद 2026चं आयोजन करण्यात आलेलं आहे. याबाबत काल एक आपण प्रश्न कव्हर केला होता, तो या ठिकाणी अगोदर कव्हर करूया. तर या जागतिक सरकार शिखर परिषद 2026 मध्ये ग्लोबल टीचर पुरस्कार 2026 हा कोणास प्रदान करण्यात आला होता? तर रुबल नागी आपल्या भारताचे आहेत बघा. झोपडपट्टीतील मुलांना ते शिक्षणाचे धडे देतात आणि या रुबल नागी यांना जागतिक सरकार शिखर परिषद 2026 मध्ये ग्लोबल टीचर पुरस्कार 2026 या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. हा एक महत्त्वाचा प्रश्न जो विचारला जाऊ शकतो. त्यानंतर दुसरा महत्त्वाचा प्रश्न असणार आहे, या जागतिक सरकार शिखर परिषदेमध्ये स्पेन या देशाने बघा 16 वर्षाखालील मुलांना सोशल मीडियावर बंदी घालण्याचा निर्णय हा याच शिखर परिषदेमध्ये घेण्यात आलेला आहे. स्पेन देशाने याची घोषणा याच शिखर परिषदेमध्ये बघा केलेली आहे आणि तो युरोपमधील पहिला देश ठरला असून जगातील दुसरा देश ठरलेला आहे. पहिला देश कोणता आहे? तर ऑस्ट्रेलिया आहे, लक्षात ठेवायचं आहे. थोडीशी माहिती पाहूया जागतिक सरकार शिखर परिषद 2026 बाबत. आयोजन करण्यात आलेल्या दुबई UAE या ठिकाणी विषय किंवा थीम काय आहे? तर भविष्यातील सरकारांना आकार देणे. काय? भविष्यातील सरकारांना आकार देणे अशी यावर्षीची थीम आहे. या परिषदेमध्ये 60हून अधिक राष्ट्रप्रमुख तसेच 500हून अधिक मंत्री या ठिकाणी सहभागी झालेले आहेत. प्रश्न क्रमांक 4, पदवीपर्यंतचे शिक्षण मोफत करणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरलेले आहे? तर पदवीपर्यंतचे शिक्षण मोफत करणारे देशातील पहिले राज्य जर ठरलेले आहे तर पर्याय ब केरळ. बहुतेक वेळा बघा देशातील पहिले राज्य किंवा पहिला जिल्हा असे जे प्रश्न असतात बघा, तर त्यावेळी जवळपास 30 ते 40% त्याचं उत्तर हे केरळ असतं, लक्षात ठेवायचं आहे. तर केरळ हे बघा पदवीपर्यंतचे शिक्षण मोफत करणारे देशातील पहिले राज्य ठरलेले आहे. जर विचारलं पदवीपर्यंत मुलींना बघा पदवीपर्यंतचे शिक्षण मोफत करणारे देशातील पहिले केंद्रशासित प्रदेश कोणते? तर पुद्दुचेरी. नाव लक्षात ठेवायचं. पुद्दुचेरी हे जे काही केंद्रशासित प्रदेश आहे बघा, तर या केंद्रशासित प्रदेशाने मुलींसाठी उच्च शिक्षणापर्यंत मोफत शिक्षण जी घोषणा केलेली आहे. केंद्रशासित पहिला जर विचारलं तर पुद्दुचेरी आणि केरळने काय घोषणा केलेली आहे? तर पदवीपर्यंतचे शिक्षण मोफत त्यांनी केलेले आहे. घोषणा कशामध्ये करण्यात आली? तर 2026-27च्या अर्थसंकल्पामध्ये. 2026-27चा अर्थसंकल्प हा नुकतंच केरळचे अर्थमंत्री KN
बालगोपाल बालगोपाल यांनी सादर केलेला आहे. परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. अर्थमंत्री कोण आहेत केरळचे? तर के.एन. बालगोपाल. मुख्यमंत्री कोण आहेत? पिनराई विजयन. या के.एन. बालगोपाल यांनी अर्थसंकल्प हा 2026-27चा सादर केलेला आहे. महाराष्ट्राचा अर्थसंकल्प देवेंद्र फडणवीस. लक्षात असू द्या, सध्या अर्थमंत्री कोण आहेत? देवेंद्र फडणवीस. प्रश्न क्रमांक 5वा, नुकतंच नौदल मुख्यालयामध्ये नौदल सशस्त्र महासंचालक कोण बनलेले आहेत? तर पर्याय क दिवाकर जयंत हे नौदल मुख्यालयामध्ये नौदल सशस्त्र महासंचालक नुकतंच बनलेले आहेत. दिनेश कुमार त्रिपाठी नौदल प्रमुख आहेत. संजय वात्स्यायन नौदल उपप्रमुख आहेत. एक प्रश्न तुमच्यासाठी, नौदल प्रमुखास काय म्हटलं जातं? परीक्षेमध्ये विचारलं जातं बघा, आतापर्यंत बहुतेक वेळा विचारण्यात आलेलं आहे. तर नौदल प्रमुखास काय म्हटलं जातं याचं उत्तर आपल्याला कमेंट करून सांगायचं आहे. प्रश्न क्रमांक 6वा, देशातील पहिले व्हॉइस आधारित बिलिंग अकाउंटिंग टूल पिल्लू AI हे कोठे लॉन्च करण्यात आलेले आहे? प्रश्न हा देखील महत्त्वाचा आहे, पिल्लू AI. तर देशातील पहिले व्हॉइस आधारित बिलिंग अकाउंटिंग टूल पिल्लू AI हे पर्याय ब आंध्र प्रदेश या राज्यामध्ये करण्यात आल्याचं उद्घाटन किंवा अनावरण पिल्लू AIचं. हे काय आहे? तर देशातील पहिलं व्हॉइस आधारित बिलिंग आणि अकाउंटिंग टूल आहे, ज्याचं नाव आहे पिल्लू AI. याचा वापर मुख्य कशासाठी होणार आहे? तर लघु आणि मध्यम व्यवसायासाठी याचा वापर होणार आहे. या पिल्लू AIचे संस्थापक कोण आहेत? तर साई प्रणित जी आणि सहसंस्थापक आहेत राम मोहन लोचर सहसंस्थापक आहेत. अनावरण कोणाच्या हस्ते करण्यात आलं? तर आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या हस्ते याचं अनावरण करण्यात आलेलं आहे. एक प्रश्न यांच्याशी रिलेटेड आहे बघा, महत्त्वाचा आहे. देशातील सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री कोण आहेत? तर ते चंद्राबाबू नायडू आहेत, देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती. या पिल्लू AIद्वारे नक्की होणार काय आहे? तर वापरकर्त्यांना त्यांच्या मूळ भाषेत बोलून इनव्हॉइस तयार करण्यास मदत करणार आहे. त्यानंतर व्यवहार रेकॉर्ड करण्यास मदत करणार आहे. अहवाल तयार करण्यास मदत करणार आहे आणि खाती व्यवस्थापित करण्यास सक्षम असे महत्त्वाची त्याची वैशिष्ट्ये आहेत पिल्लू AIची. प्रश्न क्रमांक 7वा, IOC म्हणजे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती. IOC म्हणजेच आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती. तर IOC मध्ये निवडून येणारी सोराया अघाई ही कोणत्या देशाची पहिली महिला सदस्य बनलेली आहे? तर सोराया अघाई ही पर्याय क इराण या देशाची असून इराणची पहिली महिला सदस्य बनलेली आहे. कशामध्ये? तर IOC मध्ये निवडून येणारी. लक्षात असू द्या, विचारलं जाऊ शकतं. सोराई अघाई कोणत्या देशाची आहे? तर ती इराण देशाची आहे आणि जिची नुकतंच निवड झालेली आहे IOC मध्ये पहिली महिला सदस्य म्हणून. एकूण जर आपण पाहिली तर सोराया अघाई ही 107वी सदस्य असणार आहे. किती? 107वी. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीची सध्याची अध्यक्ष कोण आहेत? तर क्रिस्टी कॉन्व्हेंट्री. झिम्बाब्वेच्या आहेत बघा या क्रिस्टी कॉन्व्हेंट्री. तर या आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या पहिल्या महिला अध्यक्ष असून सध्या अध्यक्ष देखील त्याच आहेत, क्रिस्टी कॉन्व्हेंट्री. जर विचारलं कितव्या आहेत? तर 10व्या आहेत आणि महिला विचारलं तर पहिल्या आहेत. स्थापना केव्हा झाली होती आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीची? तर 1894 मध्ये स्थापना झाली होती. लॉसनेस स्वित्झर्लंड या ठिकाणी IOCचं मुख्यालय आहे. जे काही दर 4 वर्षांनी ऑलिम्पिक स्पर्धा आयोजित केल्या जातात बघा, तर त्या ऑलिम्पिक स्पर्धाचं जे काही आयोजन आहे तर ते IOC करत असतं. प्रश्न क्रमांक 8वा, 22वा उपेंद्रनाथ ब्रह्मा मानवतेचे सैनिक पुरस्कार किंवा विरुद्ध पद्धतीने विचारलं तर तो प्रश्न असा असेल, 22वा उपेंद्रनाथ ब्रह्मा सोल्जर ऑफ ह्युमॅनिटी पुरस्कार किंवा 22वा उपेंद्रनाथ ब्रह्मा मानवतेचे सैनिक पुरस्कार 2025 हा कोणास प्रदान करण्यात आला? तर पर्याय ड गॅल्युम आशी दोरजी वांगोमा वांगचुक. गॅल्युम आशी दोरजी वांगमो वांगचुक यांना बघा 22वा उपेंद्रनाथ ब्रह्मा मानवतेचे सैनिक पुरस्कार किंवा उपेंद्रनाथ ब्रह्मा सोल्जर ऑफ ह्युमॅनिटी पुरस्कार 2025 हा नुकतंच प्रदान करण्यात आलेला आहे. प्रश्न महत्त्वाचा आहे. या गॅल्युम आशी दोरजी वांगमो वांगचुक आहेत कोण? तर त्या भूतानच्या राणीमाता आहेत या गॅल्युम आशी दोरजी वांगमो वांगचुक. यांना हा पुरस्कार नुकतंच प्रदान करण्यात आलेला आहे. हा जो काही पुरस्कार आहे तर तो
कोक्राझार येथील बोडोलँड विद्यापीठामध्ये आयोजित कार्यक्रमात प्रदान करण्यात आलेला आहे. इथे प्रश्न विचारला जाईल, बोडोलँड विद्यापीठ महत्त्वाचं आहे बघा. बोडोलँड विद्यापीठ कोणत्या राज्यामध्ये आहे किंवा कोठे आहे? तर कोक्राझार, आसाम. महत्त्वाचं आहे बघा. आसाममधील कोक्राझार या ठिकाणी बोडोलँड विद्यापीठ आहे आणि या विद्यापीठामध्ये आयोजित कार्यक्रमामध्ये हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आलेला आहे. आता हे उपेंद्रनाथ ब्रह्मा नक्की आहेत कोण? तर ते बोडो समाजाचे नेते आहेत बघा. उपेंद्रनाथ ब्रह्मा किंवा कार्यकर्ते देखील आपण त्याला म्हणू शकतो. तर हे उपेंद्रनाथ ब्रह्मा आसाम राज्यातील बोडो समुदायाचे पालक म्हणून ओळखले जातात किंवा बोडोफा म्हणून ओळखले जातात. परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतं, बोडो समुदायाचे पालक किंवा बोडोफा म्हणून कोणास ओळखलं जातं? तर उपेंद्रनाथ ब्रह्मा यांना ओळखलं जातं, जे आसामचे आहेत. आसामचे कशासाठी ओळखलं जातं? तर बोडो लोकांसाठी स्वतंत्र राज्याच्या मागणीसाठी बोडोलँड आंदोलन याचं नेतृत्व त्यांनी केलं होतं. हा देखील प्रश्न महत्त्वाचा आहे. बोडो लोकांसाठी स्वतंत्र राज्याच्या मागणीसाठी बोडोलँड आंदोलनचे नेतृत्व कोणी केले होते? तर या उपेंद्रनाथ ब्रह्मा यांनी याचं नेतृत्व केलं होतं. तसेच बोडोलँड टाइम्स या वृत्तपत्राशी संबंधित आहेत हे उपेंद्रनाथ ब्रह्मा, लक्षात असू द्या. यांचा जो काही जन्मदिवस आहे तर तो आसाममध्ये विद्यार्थी दिवस म्हणून साजरा केला जातो. आसामचा विद्यार्थी दिवस हा 31 मार्चला साजरा केला जातो, जो उपेंद्रनाथ ब्रह्मा यांचा जन्मदिवस आहे. आता राहिला 9वा प्रश्न. याचं उत्तर आपल्याला कमेंट करून सांगायचं आहे. प्रश्न काय आहे? महिला प्रीमियर लीग 2026 मध्ये प्लेयर ऑफ द सिरीज कोण ठरलेले आहे? याचं उत्तर आपल्याला कमेंट करून सांगायचं आहे. काल आपण याबाबत भरपूर माहिती घेतलेली आहे, त्यामध्ये हा प्रश्न आपण कव्हर केला होता. आता घेऊया रिव्हिजन. प्रश्न क्रमांक पहिला, वंदे मातरम कोस्टल सायक्लोथॉन 2026 या कार्यक्रमाचं आयोजन कोठे करण्यात आलं? पर्याय अ, रत्नागिरी, महाराष्ट्र या ठिकाणी. दुसरा प्रश्न आहे, 10वा T20 पुरुष विश्वचषक 2026 कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आला? पर्याय क, भारत आणि श्रीलंका या दोन देशांदरम्यान याचं आयोजन करण्यात आलेलं आहे. प्रश्न क्रमांक तिसरा, जागतिक सरकार शिखर परिषद 2026 कोठे आयोजित करण्यात आली? तर पर्याय ब, दुबई, UAE या ठिकाणी जागतिक सरकार शिखर परिषद 2026 आयोजित करण्यात आलेले आहे. पुढील प्रश्न चौथा, पदवीपर्यंतचे शिक्षण मोफत करणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले? तर केरळ हे राज्य पदवीपर्यंतचे शिक्षण मोफत करणारे देशातील पहिले राज्य ठरलेले आहे. प्रश्न क्रमांक 5वा, नुकतंच नौदल मुख्यालयामध्ये नौदल शस्त्रास्त्र महासंचालक कोण बनले आहेत? तर दिवाकर जयंत हे नौदल मुख्यालयामध्ये नौदल शस्त्रास्त्र महासंचालक बनलेले आहेत. प्रश्न क्रमांक 6वा, देशातील पहिले व्हॉइस आधारित बिलिंग अकाउंटिंग टूल पिल्लू AI कोठे लॉन्च करण्यात आले? तर आंध्र प्रदेश या राज्यामध्ये लॉन्च करण्यात आलेले आहे. 7वा प्रश्न आहे, IOC मध्ये निवडून येणारी सोराया अघाई कोणत्या देशाची पहिली महिला सदस्य बनली? तर इराण देशाची पहिली महिला सदस्य बनलेली आहे सोराया अघाई. कशामध्ये? तर IOC मध्ये निवडून येणारी. 8वा प्रश्न आहे, 22वा उपेंद्रनाथ ब्रह्मा मानवतेचे सैनिक पुरस्कार 2025 कोणास प्रदान करण्यात आला? तर भूतानच्या राणीमाता गॅल्युम आशी दोरजी वांगमो वांगचुक यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. 9वा प्रश्न तुमच्यासाठी, याचं उत्तर कमेंट करून सांगायचं आहे. प्रश्न आहे, महिला प्रीमियर लीग किंवा WPL ज्याची 4थी आवृत्ती नुकतंच पार पडली आणि या 4थ्या आवृत्तीमध्ये प्लेयर ऑफ द सिरीज कोण ठरलेली आहे? याचं उत्तर आपल्याला कमेंट करून सांगायचं आहे. व्हिडिओ महत्त्वाचा होता जो आपण या ठिकाणी कव्हर केला आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगायचं आहे. व्हिडिओ आवडल्यास मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करायचा आहे. याचा PDF हा टेलिग्रामवर प्राप्त होईल. टेलिग्रामची लिंक ही डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेली आहे. भेटूया पुढील भागामध्ये. धन्यवाद.